ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जयशील माने हे आव्हान वाटतं मी निवडून येणार आहे। मागच्या वेळी ज्या काही चुका झाल्या त्या चुका दुरुस्त करून मी विजयाच्या दिशेनं चाललेलो आहे। मी कुणालाही कमी लेखत नाही, पण मी निवडून येणार आहे। मी प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात करून 3 महिने झाले। 1 डिसेंबरपासून मी संपूर्ण मतदारसंघ फिरून काढलेल्या वैयक्तिक गतिविधी घेतलेल्या आहेत आणि माझा पहिला राऊंड आता संपलेला आहे। शिरोळ तालुक्यामध्ये सुद्धा वैयक्तिक व्यक्तिगत लोकांना भेटून आपली भूमिका सांगून निवडणुकीची पूर्वतयारी करायला लागलेली आहे। आता आपण अपक्ष लढणार आहे काय महाआघाडीकडून? स्वाभिमानी पक्ष हा आम्ही रजिस्टर केलेला आहे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकारानं स्थापन झालेला हा पक्ष आहे आणि या पक्षामार्फतच मी आजपर्यंत सगळ्या निवडणुका लढवल्या, विधानसभा, लोकसभा सगळ्यात, आणि यावेळेस सुद्धा मी स्वाभिमानी पक्षामार्फत निवडणूक लढवतोय। आघाडीमध्ये कुठल्या सहभागी होत नाही आणि एखाद्या आघाडीनं आपला उमेदवार मागे घेऊन जर का बाहेरून पाठिंबा दिला तर आमची काय हरकत नाही। प्रत्यक्ष पक्षात जाणार नाही कुठल्या मी आजपर्यंत चळवळ करत असताना कुठल्याही पक्षामध्ये गेलेलो नाही। जो पक्ष आहे तो स्वाभिमानी पक्ष, तो संघटनेचा पक्ष आहे, संघटनेच्या पुढाकारानं स्थापन झालेला पक्ष आहे। आघाडीकडनं काय तुम्हाला निमंत्रण वगैरे असं आले की? अशा दोन्ही आघाड्याकडून निमंत्रण आलेले आहेत, परंतु एका आघाडीकडे तरी जाण्याचा प्रश्नच नाही। जी आज सत्ताधारी आहे त्यांची संगत 2015 साली सोडलेली आहे, पुन्हा तिकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही। आणि महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये आम्ही 2.5 वर्षापूर्वीच आघाडीतून बाहेर पडलो, त्याला कारणही त्यावेळी दिलेली आहेत। आता अक्षरशः वाटोळ झालेला आहे। ती दुरुस्ती महाविकास आघाडीच्या काळामध्येच विधिमंडळामध्ये झालेली आहे। त्याचबरोबर FRPचे 3 तुकडे करण्याचा निर्णय सुद्धा महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्येच विधिमंडळामध्ये तो निर्णय झालेला आहे आणि या दोन निर्णयाच्या निषेधार्थ म्हणून आम्ही आघाडी सोडलेली होती आणि हे प्रश्न सुटलेले नाही। त्यामुळे आघाडीकडे कसं जायचं परत? मी निवडून येणार आहे।